हॅलो स्टुडंट्स, आता पहा आपण 11th सायन्सचा ट्रिग्नोमेट्री 2 हा चॅप्टर घेत आहोत. त्याचं लेक्चर नंबर 3 चालू आहे. ओके, तुम्हाला प्रीवियस लेक्चरमध्ये मी अलाइड अँगलची कन्सेप्ट शिकवली होती. पहा कशाची कन्सेप्ट शिकवली होती? अलाइड अँगल. व्हॉट इज मीन बाय अलाइड अँगल? एखादा अँगल असेल तर तो चारही क्वाड्रंटमध्ये त्याचे अलाइड अँगल असतात. ते खूप सारे असतात. एका अँगलचे खूप सारे अलाइड अँगल असतात. हे तुम्हाला प्रीवियस लेक्चरमध्ये मी सांगितले. आणि प्रीवियस लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितले की कोणत्या क्वाड्रंटमध्ये कसं जायचं, त्याचे साइन्स कसे असतात. तुम्हाला एक टेबल, एक चार्ट शिकवला आहे मी, बरोबर ना? बाय युजिंग दिस चार्ट आपल्याला काय करायचंय? अलाइड अँगलचे काय करायचे? आन्सर फाइंड आउट करायचे, बरोबर? आता जी एक्सरसाइज आपण घेणार आहोत, नेक्स्ट एक्सरसाइज. व्हॉट इज द एक्सरसाइज? एक्सरसाइज 3.2. एक्सरसाइज 3.2. लक्ष द्या. एक्सरसाइज 3.2. एक्सरसाइज 3.2. त्याचं काय करायचं म्हणून आपल्याला आज एक्सरसाइज घ्यायची. ओके ओके, फर्स्ट काय बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फर्स्ट एग्जांपल is that is sin 690. The second example is sin 495. The third example is cos 315. Fourth example is cos 600 degree. पहिले चार एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू, मग बाकीचे पुढच्या नेक्स्ट सॉल्व्ह करू. ओके, आता लक्ष द्या. पहा दादा, ही चार एक्झाम्पल आपल्याला काय करायचे ते सॉल्व्ह, बरोबर? आता मी प्रीवियस लेक्चरमध्ये तुम्हाला कन्सेप्ट शिकवत होतो की हाऊ टू फाइंड द अँगल्स, हाऊ टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ गिवन अँगल. आता पहा, मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवलं होतं. पहा 360 डिग्रीला n मल्टिपल असू दे, काय फरक नाही पडत. 360 डिग्रीला n मल्टिपल असू दे, प्लस थीटा असेल तर तो डायरेक्ट थीटा लावायचा असतो. हे मी तुम्हाला बेसिक फॉर्म्युला शिकवली होती, बरोबर? फॉर्म्युला असं सांगितलं होतं, sin ऑफ n टाइम्स 360 प्लस थीटा इज नथिंग बट sin थीटा. sin ऑफ n टाइम्स 360 प्लस थीटा गिव्स sin थीटा. आता हे सोपं आहे बघा. त्या कन्सेप्टनुसार लक्ष द्या सांगितलं. आता मला सांगा, लक्ष द्या. आता मला शोधायचं sin 690. आपल्याला काय शोधायचं? sin ऑफ 690 फाइंड आउट करायचं. sin ऑफ 690 मला काय करायचं? फाइंड आउट करायचं. मग 360 चा मल्टिपल 2 टाइम्स केलं किती होतं? 360 * 2 केलं समजा, तर साइज 12 साइज 720. मग 2 टाइम्स 720 काय होतं? होत नाही. मग 360 प्लस समथिंग होतील ना, 360 प्लस समथिंग. मग त्यानुसार का होणार? लक्ष द्या. म्हणजे काय होणार? 690 आणि 360 मायनस केले किती होणार? समजा हे 0, किती होणार? 3, किती होणार? 330. किती होणार? 330. म्हणजे साइन ऑफ अतिशय सोप्या भाषेत 360 डिग्री प्लस 330 degree. By using this formula, काय फॉर्म्युला आपण काय सांगतो? sin of n times 360 plus theta is nothing but sin theta. Sin of n times 360 plus theta is nothing but sin theta. This becomes sin 30. This becomes sin 330. आता मला सांगा sin 330 कसा फाइंड आउट करायचा? तुम्ही सांगा. sin 330 कसा फाइंड आउट करायचा? आता सोडतो. दोन ऑप्शन, 270 प्लस 60 किंवा 360 मायनस 30, काही पण करा. दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे, बरोबर? मी कोणतरी एक ऑप्शन यूज करतो. मी काय करतो? sin ऑफ काय यूज करतो? 270 प्लस 60. काय यूज करतो? 270 प्लस 60 इज नथिंग बट 330. 270 प्लस 60 इज नथिंग बट 330. तुम्हीच मला सांगा 270 प्लस 60 इज नथिंग बट 330. आता मला एक सांगा, एक गोष्ट सांगा, 270 प्लस असू
असू दे 270 मायनस असू दे 270 प्लस असू दे 270 मायनस असू दे साइनचं काय होतं cos का होतं म्हणून cos 60 का होतं म्हणून cos 60 साइनचं काय होतं cos 60 मग आता मला सांगा हा होता cos 60 हा झाला cos 60 270 प्लस थीटा कुठला क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट कोणता क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो निगेटिव्ह कसा असतो निगेटिव्ह दॅट इज मायनस cos 60 आणि cos 60 चा काय असतो 1 दॅट इज मायनस 1 sin 690 चा आन्सर काय आहे सांगा sin of 690 is nothing but minus this is the answer. This is the answer. अतिशय सोपं आहे बघा अजिबात अवघड नाही कन्सेप्ट पाहिजे तुम्हाला कळायला पाहिजे ओके अतिशय म्हणजे अतिशय सोपं आहे प्रॉपर कन्सेप्ट तुम्हाला कळायला पाहिजे त्याचा आलं लक्षात ओके now next example is 495 पालक शासन next example is sin 495 degree sin of 495 degree sin of 495 degree आता 495 360 पेक्षा किती बघा that is 495 360 5 ने शून्य दिले 5 3 ओके 135 किती येतं ते 135 म्हणजे sin of बरोबर म्हणून sin of काय म्हणून 360 plus 135 sin of 360 plus 135 gives 495 बरोबर आणि आपल्याला फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला फॉर्म्युला काय सांगतो sin of n into 360 plus theta gives sin theta प्रीवियस लेक्चर मध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला दिलेला आहे प्रीवियस लेक्चर मध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला दिलेला आहे अतिशय सोपा फॉर्म्युला आहे अतिशय सोपा फॉर्म्युला आहे that is sin of n into 360 plus theta gives sin theta and this becomes sin of 135 degree this becomes sin of 135 degree हे 135 degree कसं आहे इथपर्यंत आता पुढे कसं करायचं आपल्याला माहिती आहे आता 135 90 plus 45 90 plus 45 that is 135 अतिशय सोपं आहे but this becomes sin of 90 plus 45 90 plus 45 this becomes sin of 90 plus 45 but simple 90 plus असू दे 90 minus sin से काय होतं cos 45 तुम्हाला शिकवलं रूल्स शिकवलं तुम्हाला रूल्स लिहून पण दिले प्रीवियस लेक्चर मध्ये ते रूल्स महत्त्वाचे आहे लक्षात ठेवणे गरजेचं आहे खूप लक्षात ठेवा ओके मग 90 प्लस थीटा कुठला क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट ऑब्वियसली 90 प्लस थीटा कुठला क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो बोला सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो पॉझिटिव्ह दॅट इज पॉझिटिव्ह cos 45 चा आन्सर काय आहे 1/√2 मग मला सांगा sin 495 degree is nothing but 1/√2 अतिशय सोपं अजिबात अवघड नाही बेसिक कॅल्क्युलेशन बघा बेसिक येतं लक्षात next is that is cos of 315 cos of 315 आता 315 डिग्री म्हणजे 270 प्लस किती 45 डिग्री 270 प्लस किती 45 किंवा 360 मायनस 45 केले तरी पण होईल ओके मग 270 प्लस 45 डिग्री करू म्हणजे काय डायरेक्ट cos ऑफ आता हा मोठा अँगल नाही 360 प्लस समथिंग करायची गरज नाही छोटाच अँगल 360 पेक्षा छोटा आहे ना 360 पेक्षा मोठा असेल तर आपण ते 8 टाइम्स 360 2 टाइम्स 360 करू शकतो इथं काही गरज वाटत नाही समजतंय का ओके मग आता लक्षात घ्या 315 डिग्री cos of 270 plus 45 270 plus 45 but 270 plus or 270
45 degree. There is sin 45 degree. But 270 plus theta कुठला quadrant? Fourth quadrant. Fourth quadrant मध्ये cos कसा असतो? Positive. Sin negative असतो fourth quadrant मध्ये. बरोबर ना? 270 plus theta कुठला quadrant? Fourth. Fourth quadrant मध्ये sin negative असतो. पण ज्याच्यावर बदल केला, कुणावर बदल केला? cos वर बदल केला. त्याच्यावर sin. हे माझं जे वाक्य आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ज्याच्यावर कुणावर बदल केला? cos वर. बदल कुणावर केला? cos वर. मग cos वरूनच sin आहे. 270 plus theta कुठला quadrant? Fourth quadrant. Fourth quadrant मध्ये cos कसा असतो? Positive. Sin 45 ची व्हॅल्यू काय? 1/√2. किती 1/√2 म्हणजे cos 315 degree is 1/√2. Cos of 315 degree is 1/√2. आलं लक्षात? लक्षात आलं? Cos of 315 degree is 1/√2. The next example is cos of 600 degree. Next example is cos of 600 degree. Cos of 600 degree. लक्ष द्या. cos of 600 degree. आता पहा 600 degree चं मला फाइंड आउट करायचं बरोबर. आता पहा 600 degree म्हणजे 360 प्लस किती? 360 प्लस that is 240 right ना. आपण वाटत चेक करू 600 minus 360 बरोबर ना. 600 minus 0 40 बरोबर ना. अच्छा 240 म्हणजे 600 याचं उत्तर आहे ना. समजा cos 600 मला फाइंड आउट करायचं. तर cos काय होणार? 360 प्लस 240. आता मला सांगा 360 ला काही किंमत आहे का? इधर 2 टाइम्स 360 असेल 3 टाइम्स 360 असेल तरी याला काही किंमत नाही. समजतं मी काय म्हणतो? अतिशय सोपं आहे. अतिशय सोपं आहे. 360 प्लस 240 म्हणजे काय म्हणतो? cos of 240. काय म्हणतो? cos of 240. कारण काय म्हणतो? cos of n into 360 plus theta is nothing but cos theta. Is nothing but cos theta. Extra theta ला 360 into n times ला काही किंमत नसते. म्हणजे सूत्र काय होणार आहे? cos 240. आता 240 काय? 180 plus 60. 180 plus 60. ओके? म्हणजे cos of that is 180 plus 60. मग आपले रूल काय सांगतात? 180 plus असतो 180 minus ज्याचं काय करतात? तेच. म्हणजे काय होणार? cos 60. काय होणार आहे? cos 60. याचं उत्तर काय आलं? cos 60. 180 plus theta कुठला quadrant? सांगा 180 plus theta कुठला quadrant? 180 plus theta which quadrant? 180 plus theta is third quadrant. 180 plus theta is third quadrant. but third quadrant मध्ये cos theta कसा असतो? निगेटिव्ह. कसा असतो? निगेटिव्ह. cos 60 चा आन्सर काय? cos 60 is 1 that is minus 1 that is minus 1. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. अजिबात अवघड नाही. अजिबात अवघड नाही. अतिशय सिंपल एक्झाम्पल. अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे. that is minus 1. आलं लक्षात? लक्षात येतं? अजिबात अवघड एक्झाम्पल आहे. The next example आपल्याला पाहिजे ते. The next examples are tan 225 degree, then tan minus 696 degree, 690 degree, sorry, minus 690 degree. The next one is sec 240 degree, that is sec 240 degree. The next is sec minus 855 degree. The next is cosec 780 degree. And the last one is cot
ओके सिंपल एक्झाम्पल बाळा एक्झाम्पल किती पण असू एक वाक्याला ठेवा एक्झाम्पल किती पण असू एक कशी पण असू काही पण असू ओके जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जर त्याचं कन्सेप्ट वाईज कल्पना व्यवस्थित असेल तर तुमचे कन्सेप्ट चांगले असतील तुमच्या कन्सेप्ट चांगले असेल तुमचं उत्तर चुकत नाही तुमचं उत्तर चुकत नाही अतिशय सोपं असतं लक्षात ठेवा आता बघा tan 225 डिग्री म्हणजे 180 प्लस 45 180 प्लस 45 चला पहिलं सॉल्व करू आपण दॅट इज tan 225 पहिलं पहा tan 225 tan of 180 plus 45 180 plus 45 180 plus असतो 180 मायनस ज्याचे काय राहतात ते दॅट इज tan 45 दॅट इज tan 45 दॅट इज tan 45 मला सांगा 180 प्लस थीटा कुठला पार्ट थर्ड क्वाड्रंट मध्ये tan कसा असतो ऑल एसटी पॉझिटिव्ह असतो tan 45 कसा असतो पॉझिटिव्ह म्हणजे चान्स घेणार आहे प्लस म्हणजे tan 225 degree is nothing but plus 1 is nothing but plus 1 हे झालं पहिलं एक्झाम्पल ओके नेक्स्ट एक्झाम्पल काय tan of -690 degree आता निगेटिव्ह अँगल आपण निगेटिव्ह अँगल साठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पाहिलेलं आहे व्हाट आर द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फॉर निगेटिव्ह अँगल तुम्ही सांगा व्हाट आर द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फॉर निगेटिव्ह अँगल व्हाट इज tan of -theta what is tan of minus theta what is tan of minus theta is minus tan theta is minus tan theta tan of minus theta is minus tan theta this become minus tan 690 this become minus tan 690 okay because कारण काय झाले tan of minus theta is minus tan theta हे महत्वाचं this is the reason behind that tan of minus theta is minus tan theta tan of minus theta is minus tan theta हे मायनस साइन प्लस होतो आता 690 काय 360 प्लस किती ते चेक करायचं आपल्याला 690 आणि 360 बरोबर 0 गेट 9 minus 6 that is 330 म्हणजे काय होणार मायनस tan 360 प्लस 330 माइनस tan 360 प्लस 330 आता 360 ने काही फरक पडणार नाही उत्तर काय आपलं काय हे मायनस आहे तसंच याचं उत्तर काय tan of 330 tan of काय झाले 330 आणि याचं काय झालं आपण tan of n into 360 plus theta is tan of n into 360 tan of n into 360 plus theta is tan theta येते लक्षात अतिशय सोपे नाही आता 330 म्हणजे 270 प्लस किती 270 प्लस 60 म्हणजे मायनस tan of बोला काय 270 प्लस 60 माइनस tan of 270 प्लस 60 270 प्लस 60 म्हणजे काय 330 मग आता बेसिक हे मायनस साइन जसं चालू ठेवा शेवटपर्यंत मग 270 प्लस 270 प्लस 270 minus tan से होगा cot this become cot 60 आता मला सांगा 270 प्लस डबल आपण 4 cot में tan कसा असतो निगेटिव्ह 4 cot में tan कसा असतो निगेटिव्ह मग माइनस काय होणार आहे ऑलरेडी कॅन्सल निगेटिव्ह आले ऑलरेडी बाहेर निगेटिव्ह माइनस काय होणार प्लस this become cot 60 cot काय असतो tan च्या उलट tan 60 किती असतो √3 tan 60 किती असतो √3 मग cot 60 किती असतो 1/√3 किती असणार आहे 1/√3 this become 1/√3 this become 1/√3 अतिशय सोपा आहे अजिबात अवघड नाही समजते सगळ्यांना ओके हे दोन झालं तर नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज सेट टू 40 फॉर्म रफ करतो नेक्स्ट वन इज सेट टू 40
नेक्स्ट वन इज sec 240. Sec 240. मला सांगा 240 कशी आहे? 180 plus 60. That is sec 180 plus 60. मग आपल्याला उलटा आमचा 180 plus असतो किंवा 180 minus असतो. 180 plus असतो किंवा 180 minus असतो. काय होतं? ज्याचं तेच राहतं. म्हणजे चलतं काय नाही sec 60. काय नाही sec 60. मग मला सांगा 180 plus थीटा कोणता क्वाड्रंट? 180 plus थीटा कुठला क्वाड्रंट? थर्ड क्वाड्रंट. कुठला क्वाड्रंट? थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये sec थीटा कसा असतो? थर्ड क्वाड्रंट मध्ये sec थीटा कसा असतो? निगेटिव्ह. दिस बिकम निगेटिव्ह. मग sec cos 60 किती असतो? 1. मग sec काय असणार? 2. that is minus 2. मग sec 240 किती झाला? sec 240 is minus sec 240 is minus 2. आलं लक्षात? अतिशय सोपं. The next example is that is sec of minus 855. Sec of minus 855. Okay? Sec of minus 855. मग मला सांगा प्लस साठी बघा. आता मला सांगा sec of minus 855. सगळ्यात महत्त्वाचं what is sec of minus theta? Sec of minus theta is sec theta. Sec of minus theta is sec theta. But this becomes sec of 855. ऐसा आता है sec of minus theta. Sec of minus theta is sec theta. Sec of minus 855 is sec of 855. But sec of 855 आता लक्ष द्या 720 360 गुणिले 2 360 गुणिले 2 किती होते? 720. 855 720 चे मायनस केले किती 5 किती 3 135 होते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का? sec of 720 अधिक 135 म्हणजे 855. 720 मध्ये काय 2 गुणिले 360 sec of 2 into 360 plus 135. 2 into 360 plus 135. मग मला सांगा याचं उत्तर काय असणार? डायरेक्ट sec of 135. कारण काय असणार? sec of n times 360 plus theta is equal to sec theta is equal to काय असणार आहे? sec theta. लक्षात द्या सगळ्यांच्या. अतिशय सोपं आहे. sec of n into 360 plus theta gives sec theta. अजिबात अवघड नाही. It is sec of 135. Sec of 135. माता सांगा हे झालं sec 135 झालं. आता sec 135 कसं सॉल्व करणार? 135 that is 90 plus 45. sec of 90 plus 45. 90 plus और 90 minus 6 का होता cosec. क्या होता? cosec 45. 90 plus theta कुठला क्वाड्रंट? सेकंड क्वाड्रंट में sec theta का असतो निगेटिव्ह. कसा असतो? निगेटिव्ह. sin 45 देऊन आपण cosec 45 रूट 2 माइनस minus रूट 1 से गुणा झाले sec of minus 855 is minus which is very simple. आता हे दोन एक्झाम्पल काय घेतली? that is cosec 780 and cot minus 1110. cosec 780 cot minus 1103. आलं लक्षात? ओके. अतिशय सोपी एक्झाम्पल बाकी आहे. ती दोन एक्झाम्पल ॲटलिस्ट तुम्ही होमवर्क करा. ओके. म्हणजे तुमचे पण कॉन्फिडन्स वाढेल. येते लक्षात? ओके. थँक्यू.